नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 7 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असेल बघा, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? बघा, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अभिनव बिंद्रा. हा काय मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला व्यक्ती आहे. कोण आहे? अभिनव बिंद्रा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मेक इन इंडिया कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मेक इन इंडिया हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्पादन क्षेत्रासाठी मेक इन इंडिया हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, 2026 मध्ये फुटबॉल विश्वचषक कोणत्या खंडात होणार आहे? 2026 मध्ये फुटबॉल विश्वचषक हे कोणत्या खंडामध्ये होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर अमेरिका या खंडामध्ये 2026चा फुटबॉल विश्वचषक हा होणार आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? उत्तर अमेरिका या खंडामध्ये होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय आपल्या सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे CAG कोण नियुक्ती करतो? बघा, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक CAG कोण नियुक्त करत असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे नियुक्त करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? बघा, भारताचे पहिले उपपंतप्रधान आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होती? बघा, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे किरण बेदी. ही भारतातील पहिली महिला IPS अधिकारी होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालपैकी कोठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व ठिकाणी खंडपीठ आहे. 1 नंबर आहे औरंगाबाद, 1 नंबर आहे नागपूर, 2 नंबर आहे औरंगाबाद, 3 नंबर आहे म्हणजे पणजी. या ठिकाणी संपूर्ण खंडपीठ आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, डिजिटल इंडिया अभियान कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे? बघा, डिजिटल इंडिया अभियान हे कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2015ला डिजिटल इंडिया अभियान हे सुरू झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? बघा, भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे HJ कानिया. हे काय होते मित्रांनो? भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालेले आहे? बघा, स्वच्छ भारत अभियान हे कधी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2014ला स्वच्छ भारत हे अभियान सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण आहे? बघा, भारतातील पहिली महिला IAS अधिकारी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अन्ना राजम मल्होत्रा. हे काय मित्रांनो? भारतातील पहिली महिला IAS अधिकारी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे ते आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुचिता कृपलानी. ही भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री आहे म्हणजे होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्ती करत असतात? बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे कोण नियुक्त करत असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, उच्च न्यायालय कोणत्या प्रकारच्या प्रकरणाची सुनावणी करते? बघा, उच्च न्यायालय कोणत्या प्रकारच्या प्रकरणाची
म्हणजे प्रकरणाची सुनावणी करत असते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व प्रकरणाची ते सुनावणी करत असते. 1 नंबर आहे दिवाणी, 2 नंबर आहे फौजदारी, 3 नंबर आहे घटनात्मक. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारताचे पहिले भारतीय अंतराळ संस्था प्रमुख कोण आहे बघा. भारताचे पहिले भारतीय अंतराळ संस्था प्रमुख कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विक्रम साराभाई हे भारताचे पहिले अंतराळ संस्था म्हणजे संस्थापक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर एस राधाकृष्णन हे काय होते मित्रांनो, भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते बघा. भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बलदेव सिंग हे भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते बघा. भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होत्या. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हे कोण होत्या. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रतिभा पाटील हे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होत्या. भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारतातील पहिले महिला राज्यपाल कोण होते बघा. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल हे कोण होत्या. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरोजिनी नायडू हे भारतातील पहिल्या महिला म्हणजे राज्यपाल होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते बघा. भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जॉन मथाई हे भारतातील पहिले रेल्वे मंत्री होते. कोण होते मित्रांनो, जॉन मथाई. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, तो शाळेत जातो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तो शाळेत जातो या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वर्तमान काळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा. सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी आपला शब्द सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुरूप. सुंदरचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे कुरूप आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारताचे पहिले नागरिक कोण असतात बघा. भारताचे पहिले नागरिक हे कोण असतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कधी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो, 1885 मध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.